शेतकऱ्यांना कधी वीज मिळायची ना शेतकऱ्यांना कधी सोलर पंप मिळायचे। शरद पवारजी कृषी मंत्री असताना हा महाराष्ट्र 10व्या क्रमांकावर ऍग्रीकल्चर मध्ये गेला होता। मोदीजींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं केलं आणि म्हणून आज शेतकरी किमान अशाही परिस्थितीमध्ये अतिवृष्टी आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे, अशाही परिस्थितीमध्ये शेतकरी हा त्या ठिकाणी मजबूत आहे। पण शरद पवारजी आता गोष्टी करता शेतकऱ्याच्या। आपण कृषी मंत्री म्हणून त्या काळामध्ये तुमचा इतिहास जरा पाहिला पूर्वाश्रमीचा, सर्वात जास्त महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर अन्याय कोणी केले असतील तर शरद पवारजी आपण केले आहेत। आणि त्यामुळे आता शेतकऱ्याचा पुळका आपण दाखवू नका। मोदीजीची गॅरंटी आहे शेतकऱ्यांना मजबूत करण्याची। सर, मोदींना पुन्हा गुजरातमध्ये वापस पाठवू अशा प्रकारे हल्लाबोल। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम आहे, त्यांना आदित्यना मुख्यमंत्री करायचा आहे आणि देवेंद्रजीच्या तोंडात ते टाकू पाहतात आहे। त्यांनाही माहिती आता माझ्या घरातलं कोणी मंत्री होऊ शकत नाही आयुष्यभर। ज्या उद्धव ठाकरेंनी चोरून मुख्यमंत्री पद घेतलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्री केलं, शिवसैनिकाला सोडून एक शिवसैनिक ऍडजस्ट झाला असता, एक शिवसैनिकाला कार्यकर्त्याला मोठं करता आलं असतं। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिलं काम काय केलं तर मुलाला मंत्री केलं। आणि उद्धव ठाकरेचा काळ तर माहित आहे, 2.5 वर्ष खिशात पेन नसताना मुख्यमंत्री, 2.5 वर्ष दोनदा विधानमंडळात आलेला मुख्यमंत्री, 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना 2च तास मंत्रालयात आलेला मुख्यमंत्री, असा कार्यकाळ ह्या 14 कोटी जनतेनं पाहिला आहे। या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी केली किंवा इतिहास बघितला तर पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री, राज्याला नापसंत असलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे। उद्धव ठाकरे मनोरुग्णासारखे वागतायत, मानसिक स्थिती ढासळण्यासारखे वागतायत। मला वाटतं त्यांना लवकरच एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे। परिवाराने त्याची दखल घेतली पाहिजे। या मानसिकतेत ते का आले, इतके त्या ठिकाणी बेजार का झाले? मोदीजींची सुनामी आली आहे महाराष्ट्रात। ही सुनामी महाविकास आघाडीला वादळासारखी सुनामी, हे महाविकास आघाडीचे जेवढे झाडाचे पत्ते आहे हे त्या ठिकाणी उडल्याशिवाय राहत नाही। मोदींची सुनामी महाराष्ट्रात आहे, मोदीचं वादळ आहे, सुप्त वादळ आहे। महाविकास आघाडी हरण्याच्या मूळमध्ये गेली आहे। म्हणून उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी हे संताजी धनासारखे दिसत आहे। उद्धव ठाकरे म्हणाले की देवेंद्र फडणवीस सांगितले होते की आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करणार आणि मी केंद्रामध्ये अर्थमंत्री बनणार असं देखील त्यांनी सांगितलं। उद्धव ठाकरे हे काही बोलायला शिल्लक नसल्यामुळं 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात काय केलं हे जनतेसमोर मांडण्याचा वेळ असल्यामुळं ते न मांडता निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून जे काम झालं आहे जनतेसमोर काय सांगणार? मग असे काही शोधून काढायच्या युक्त्या देवेंद्रजीला त्या ठिकाणी त्यांना कधी अमितभाईला, कधी देवेंद्रजींना, कधी मोदीजींना काय गरज आहे? आदित्य ठाकरेंना कधी कोणी मुख्यमंत्री केलं नसतं, मुख्यमंत्री का मंत्री केलं नसतं कोणी। काय लायकी आहे? कुठल्या पंचायत ते पार्लमेंट पर्यंत त्यांनी काम केलं आहे? कधी रेशन कार्ड काढलं आहे? कधी आधार कार्ड काढलंय कुणाचं? एका मतदारसंघात हवेमध्ये निवडून आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या वेळी आमदार होऊ शकतं माणूस ऍक्सिडेंटनी, पण काय लायकी आहे? मुख्यमंत्री पदाची लायकी आहे? कोण शब्द दिले त्यांना? खरं तर या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे सारखा लायक मुख्यमंत्री आहे, देवेंद्र फडणवीस सारखे लायक या महाराष्ट्राचे लोकनेते आहेत। आणि त्यामुळं मला असं वाटतं जेव्हा विकासावर बोलता येत नाही, जेव्हा जनतेला कन्व्हिन्स करून मतं घेता येत नाही, तेव्हा जनतेला कन्फ्यूज करून तो दिवस काढायचा आणि त्याला कोणतरी स्क्रिप्ट लिहून देतं तेवढंच वाचायचं आणि मीडियाने दिवसभर चालवायचं, हाच उपक्रम आहे। या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाबद्दलचा कुठलाही अजेंडा महाविकास आघाडीकडे नाही।
मी सांगितलं ना, उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती चांगली नाही. महाराष्ट्रात त्यांच्या सभा घ्यायला कोणी तयार नाही. त्यांची लोकप्रियता अत्यंत ढासळलेली आहे. त्या ठिकाणी म्हणून ते या मानसिकतेमध्ये आले आहे. काहीतरी टीव्हीवर न्यूज चालावी आणि मीडियाने ते न्यूज चालवावी म्हणून ते नरेटिव्ह सेट करतात. आता लोक कंटाळले आहे. लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे आहे. शेतकरी शेतमजुरांना त्या ठिकाणी पुढे नेण्याची भूमिका पाहिजे आहे. बेरोजगारांना काम असलं पाहिजे. या भूमिकेतनं महाराष्ट्र समोर जातो आहे.